संजय आपले पूर्ण जीवन बाहेरगावी व्यतीत करून तो आपल्या घरी परत आला होता. परंतु तो घरी परत आल्यावर आपल्या मुलांना ओझं वाटू लागला. पण एके दिवशी संजयच्या मालकाने त्याला फोन केला आणि त्याला परत परदेशात बोलावून घेतले. जेव्हा तो परत गेला तेव्हा त्याच्या मुलांना खूप आनंद झाला, कारण आता परत वडिलांची कमाई येईल आणि त्या कमाईवर आपल्याला इथे मजा करायला मिळेल. काही दिवसांनी संजयच्या बायकोने आपल्या मुलाच्या घरासमोरील एक भली मोठी इमारत खरेदी केली आणि ती त्या इमारतीत राहायला गेली. तिने गरिबांना जेवण खाऊ घातले. त्यांचे सगळे मुलं त्यांच्या बायका पोरांना घेऊन तिथे गेले तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्यांच्या आईने त्यांच्याबरोबर संजयचा परदेशातून फोन आला होता. संपूर्ण घरात फक्त एकच गोंगाट चालू होता. सगळे घरातील लोक सुनीताच्या आजूबाजूला जमा झाले होते. ती पण हसत आपल्या मुलांकडे आणि सुनेकडे बघत होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चमक होती. तिला माहिती होतं की सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे, म्हणून सगळेजण फोन आल्यावर माझ्या अवतीभोवती जमा झाले आहेत. हे नेहमीच होत आले होते. संजय परदेशात गेला तेव्हापासून त्याने जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा मागण्यांची एक लांबलचक यादी त्यांच्या हाती लागली. आजी आजोबांना माझ्यासाठी एखादी चांगली सायकल पाठवायला सांग, कारण माझी जुनी सायकल आता खराब झाली आहे, त्यांचा मोठा नातू सांगत होता. सुनीता हसत हसत फोन घेऊ लागली तर दुसरीकडे संजयनी सर्वांची तब्येत विचारली आणि म्हणाला की मी भारतात परत येत आहे. संजयचे हे शब्द ऐकून सर्वांच्या डोक्यात काहीतरी बॉम्ब फुटला. क्षणापूर्वी चमकणारे सर्वांचे चेहरे पूर्णपणे विझले होते. का परत येत आहेत तुम्ही? तुमची नोकरी तर खूप चांगली आहे. ती नोकरी सोडून परत का येत आहात? तुम्हाला इथली अवस्था तर माहीत आहे ना. येथे काम करूनही त्याचा मोबदला मिळत नाही. संजयचा मोठा मुलगा घाबरून संजयला म्हणाला. दुसरीकडे संजय मुलाचे बोलणे ऐकून थोडा शांत झाला आणि थोड्याच वेळात म्हणाला की बस, आता मला नाही राहायचं परदेशात. मला परदेशात राहून 25 वर्षे झाली आहेत. मला आता पुन्हा माझ्या फॅमिलीसोबत राहायचे आहे आणि तुम्हालाही माझी आठवण तर येतच असेल ना. म्हणूनच मला माझ्या नातवंडांसोबत उरलेले आयुष्य घालवायचे आहे. संजय खूप प्रेमाने बोलत होता आणि इकडे सर्वजण शांत झाले आणि इकडे तिकडे जाऊ लागले. आता सुनीता एकटी फोनवर बोलत होती आणि आपल्या पतीला तब्येत वगैरे विचारत होती. बोलून झाल्यावर संजयने सुनीताला येण्याची तारीख सांगितली आणि फोन ठेवून दिला. फोन ठेवल्यानंतर सुनीता शांत झाली होती, कारण तिने आपल्या मुलांचे चेहरे ओळखले होते. आता तिला तिचा भूतकाळ आठवू लागला, जेव्हा संजय नोकरीच्या शोधात इकडे तिकडे भटकत होता. वयाच्या 25व्या वर्षी त्यांच्यावर आई वडील, पत्नी आणि आपल्या 2 मुलांची जबाबदारी आली होती. काम नसल्यामुळे त्यांना खूप काळजी वाटत होती. भारतात त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली नाही, म्हणून त्यांनी परदेशात जाण्याचा विचार केला. दुबईत त्यांना चांगली नोकरी मिळाली होती. त्यानंतर ते तिथे स्थायिक झाले आणि भारतात परतले नाही. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नीने सांभाळली होती. सासू सासऱ्यांचा सांभाळ आणि मुलांचे शिक्षण वगैरे त्यांनी केले आणि या सर्व गोष्टींसाठी संजय भरपूर पैसे पाठवत होता. काही वर्षानंतर त्यांचे आईवडीलही वारले. संजयने आपल्या 2 मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले, त्यामुळे त्यांना चांगली नोकरीही मिळाली. त्यांच्या लग्नासाठीही त्यांनी भरपूर पैसा तेथून पाठवला होता. आपल्या 2 मुलांचे लग्न त्यांनी खूप धूमधडाक्यात केले. आपल्या दोन्ही सुनांसाठी 5-5 तोळा सोनं त्यांनी बनवलं होतं. काही वर्षातच त्यांना नातवंडही झाली. नातवंडांना भेटण्यासाठी संजयजी खूप उत्सुक होते, पण कामानिमित्त त्यांना जाता येत नव्हते. असेच दिवसाआड दिवस निघत गेले. बघता बघता आता परदेशात त्यांना 25 वर्ष झाले होते. त्यांना आता त्यांच्या कुटुंबाची ओढ लागली होती, त्यामुळे त्यांनी आता घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्या बाबतीत त्यांनी आपल्या मालकाशी बोलून घेतले होते. त्यांचा मालक त्यांची खूप काळजी घेत होता. जेव्हा ते भारतात परत येऊ लागले तेव्हा त्यांना असे वाटत होते की एअरपोर्टवर सर्वजण मला घेण्यासाठी येतील. घरी परत येण्याचा एक वेगळाच आनंद त्यांना होता. पण जेव्हा ते एअरपोर्टवर पोहोचले ते उत्सुकतेने इकडे तिकडे पाहू लागले. समोर फक्त त्यांची पत्नी म्हणजे सुनीता दिसली. तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले, कारण त्यांचा अपेक्षाभंग झाला होता. सुनीता एकटीच आपल्या पतीची वाट बघत उभी होती.
आता दोघांचेही वय झाले होते. आपल्या पतीला पाहून सुनीता विचारपूस करू लागली की तुम्ही कसे आहात. संजय म्हणाला की आपली मुलं कुठे आहेत, ते सर्व तर मला भेटण्यासाठी उत्सुक असतील. यावर सुनीताने आपली मान खाली घातली. त्यानंतर ती म्हणाली की त्यांना ऑफिसमध्ये महत्त्वाचे काम होते, त्यामुळे त्यांना सुट्टी घेता आली नाही. मुलंही शाळेत गेली आहेत आणि सगळ्यात आधी तुम्हाला मलाच बघायचे होते, म्हणून मी आले आहे, सुनीताने बहाणा केला होता. एवढे बोलून घरी जाण्यासाठी सुनीता रिक्षा पाहू लागली. तेव्हाही संजयजींना आश्चर्य वाटले. ते म्हणाले की तू गाडी घेऊन का आली नाही, घरात 2-2 गाड्या आहेत. तेव्हा सुनीता म्हणाली की मुलं गाडी घेऊन गेली आहेत आणि असेही मला गाड्यांचे काय काम असते, आपले घर जवळच आहे, लवकरच आपण घरी पोहोचू. हे ऐकून संजयजी शांत झाले. त्यांना असे वाटत होते की घरी गेल्यावर माझे चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात येईल. त्यासाठी माझ्या मुलांनी तयारी केली असेल, पण त्यांच्यासाठी कोणतीही तयारी केली गेली नव्हती. घरातील सर्वजण आपले काम करण्यात व्यस्त होते. संजयजी म्हणाले की घरात एवढी शांतता का आहे. तेव्हा सुनीता म्हणाली की मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की घरात कोणीही नाही, सर्व कामावर गेले आहेत. तुम्ही जेवण करून आराम करा, रात्री सर्वजण एकत्रच तुम्हाला भेटतील. हे ऐकून त्यांना खूप आश्चर्य वाटले, कारण जरी मुलं घरात नसली पण त्यांच्या सुना घरातच होत्या, तरीही त्या त्यांना भेटण्यासाठी आल्या नाही. त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि ते आराम करण्यासाठी बेडरूममध्ये गेले आणि त्यांना गाढ झोप लागली. थोड्या वेळात घरातील आवाज ऐकून त्यांना जाग आली आणि त्यांना खूप आनंद झाला. ते उठून रूमच्या बाहेर आले. त्यांनी पाहिले की त्यांची 2 मुलं कामावरून घरी परतली होती, त्यामुळे घरात त्यांचा आवाज येत होता. त्यांचे नातवंड कोणी खेळत होते तर कोणी अभ्यास करत होते. संजयजी आनंदाने पुढे सरकले. त्यांना असे वाटत होते की त्यांची मुलं त्यांना मिठी मारतील. पण जेव्हा त्यांच्या मोठ्या मुलाने म्हणजे रितेशने त्यांना पाहिले, तेव्हा तो म्हणू लागला की बाबा तुम्ही परत आलात, आम्ही तर तुम्हाला येण्यास नकार दिला होता, पण तुम्ही ऐकले नाही. आता तुम्ही आलेच आहात तर आम्ही काय करू शकतो. परंतु त्यांचा लहान मुलगा त्यांच्या जवळ आला आणि त्याने त्यांना मिठी मारली व त्यांचा आशीर्वाद घेतला. पण कुणाच्याही चेहऱ्यावर त्यांच्या येण्याचा उत्साह आनंद दिसत नव्हता. त्यानंतर थोड्या वेळात जेवणाची तयारी झाली. संजयजी जेवणाच्या टेबलावर बसू लागले. तेव्हा त्यांची मोठी सून त्यांना म्हणाली की बाबा इथे बसू नका, इथे रितेश बसतो. हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटले. ते शांततेने तेथून उठून निघून गेले आणि त्यांचा मुलगा रितेश येऊन तेथे आरामात बसला. हळूहळू घरातील सर्वजण आपापल्या खुर्चीवर जाऊन बसले, पण संजयजींसाठी एकही खुर्ची उरली नाही. आणि हे सर्व काही सुनीता समोर उभी राहून पाहत होती. ती म्हणाली की तुम्ही आपल्या रूममध्ये बसा, मी इथेच तुम्हाला जेवण आणते. हे ऐकून संजयजींना खूप आश्चर्य वाटले. ते विचार करू लागले की हे कोणत्या प्रकारचे स्वागत आहे. त्यांनी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की त्यांना अशी वागणूक मिळेल. त्यांना आपल्या मुलांकडून अशी अपेक्षा नव्हती. ते आपल्या मुलांकडे पाहू लागले, पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. 2 मुलं आपापल्या पत्नीसोबत गप्पा करू लागले. सुनीताने आपल्या पतीचा हात पकडला आणि त्यांना म्हणाली की इथे थांबून काहीही फायदा नाही, आपण आतमध्ये बसूया. त्यांच्या मनात विचार येऊ लागला की सुनीता उठल्यावरही त्यांच्या मुलांना आणि सुनांना काहीही फरक पडला नाही. आता ते हैराण झाले होते. त्यांचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. रूममध्ये आल्यानंतर ते आपल्या पत्नीला विचारू लागले की मी आल्यामुळे मुलं खुश नाहीत का. हे ऐकून सुनीता म्हणाली की मुलांची अशी इच्छा होती की तुम्ही अजून काही वर्ष दुबईत राहून काम करावे. रितेशला बिझनेस करायचा होता, त्यामुळे त्याला पैशांची आवश्यकता होती आणि आपल्या लहान मुलाला नवीन घर घ्यायचे होते, त्यासाठी त्यालाही पैसे हवे होते. याच कारणामुळे तुम्ही लवकर घरी आल्यावर ते थोडे नाराज झाले. सुनीताने ही गोष्ट खूप साध्या सरळ पद्धतीने सांगितली, पण त्यावर संजयजींचे समाधान झाले नाही. त्यांना काहीतरी वेगळेच अपेक्षित होते. ते म्हणू लागले की सुनीता, मी माझे 25 वर्ष तेथे घालवले आहेत आणि आता मला घराची ओढ लागली होती. आता मला माझ्या परिवारासोबत राहायचे होते. आणि एवढे बोलून ते ढसाढसा रडू लागले. त्यांना पाहून सुनीताही रडू लागली.
थोड्या वेळात ते शांत झाले आणि सुनीता त्यांना म्हणाली की मी तुमच्यासाठी जेवण आणते, तुम्ही सकाळपासून काहीही खाल्ले नाही. सुनीता जेवण घेण्यासाठी बाहेर आली तेव्हा डायनिंग टेबलवर कोणीही नव्हते. सर्वांचे जेवण झाले होते. फक्त त्यांची मोठी सून टेबलवरील पसारा आवरत होती. सुनीता आपल्या सूनबाईला म्हणाली की बाबांसाठी ताट वाढून दे. तेव्हा त्यांची सून आश्चर्यचकित होऊन त्यांना म्हणाली की आज तर काहीही उरले नाही. तुम्ही एक काम करा, त्यांना बाहेरून काहीतरी पार्सल मागवून द्या. एवढे बोलून ती किचनमध्ये निघून गेली. सुनीताला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले, पण ती विचार करू लागली की जर ही गोष्ट संजयजींना माहीत झाली तर त्यांना खूप दुःख झाले असते. त्यांनी विचार केला की लहान मुलाला सांगून जेवण ऑर्डर करून घेते, कारण त्यांना ऑनलाईन ऑर्डर करता येत नव्हते. ती आपल्या लहान मुलाच्या रूमकडे जाऊ लागली तेव्हा आतून त्याचा बोलण्याचा आवाज येऊ लागला. तो आपल्या पत्नीला म्हणत होता की आता मी काहीही करू शकत नाही. बाबांना नकार दिला तरीही ते परत आले. आता आपल्याला त्यांना सहन करावेच लागेल. त्यांच्या अशा वागण्यामुळे मलाही वाईट वाटले आहे. एवढ्या वर्षापासून त्यांच्याशिवाय राहण्याची सवय झाली आहे. ते आल्यावर असे वाटत आहे की घरात एखादा अनोळखी व्यक्ती आला आहे. त्यांना मी सांगितलेही होते की मला घर घ्यायचे आहे, तरीही त्यांनी लक्ष दिले नाही आणि तेथे मज्जा मारून ते आपल्या घरी परतले. त्यांनी आपल्या मुलांचा विचारच केला नाही. हे ऐकून सुनीता सुन्न झाली होती. ती शांतपणे आपल्या रूममध्ये निघून गेली. संजयजी जेवणाची वाटच पाहत होते. सुनीता त्यांना म्हणाली की मी तुमच्याजवळ येऊन बसली होती आणि आज जेवण संपले आहे. तुम्ही एक काम करा, जवळच एक हॉटेल आहे, तिथून आपल्या दोघांसाठी काहीतरी खायला आणा. संजयजींनाही ऐकून आता खूप ओझे वाटू लागले. ते उठून घराबाहेर गेले. त्यांना रस्तेही माहीत नव्हते. कसेबसे ते त्या हॉटेलपर्यंत पोहोचले आणि तेथून त्यांनी भाजीपोळी विकत घेतली आणि ते घरी आले. त्या दोघांना जेवणही जात नव्हते. त्यानंतर दोघेही जाऊन झोपून गेले. अशा प्रकारे दिवस निघू लागले. त्यांच्या येण्याने घरात कोणीही खुश नव्हते. ही गोष्ट आता संजयजींनाही चांगल्या प्रकारे माहीत झाली होती. कोणीही त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नव्हते. त्यांना बऱ्याच वेळा असे वाटत होते की आपल्या मुलांना विचारावे की मी एवढे वर्षे मेहनत करून त्यांना पैसे पुरवले आहेत, त्याची त्यांना जराही जाणीव झाली नाही का? सुनीतालाही घरात मान मिळत नव्हता. सुनांची इच्छा असेल तर त्यांना जेवण मिळत होते, नाहीतर दोघेही उपाशी राहत होते. एके दिवशी ते हॉलमध्ये बसून बातम्या पाहत होते. बाजूलाच त्यांचा मोठा मुलगा लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. तेवढ्यात त्यांचा लहान मुलगाही तिथे आला आणि आपल्या भावाला म्हणाला की दादा, तू समोरचा बंगला पाहिला आहे का? किती आलिशान बंगला आहे. मी अजूनपर्यंत असा बंगला पाहिला नाही. त्यांनी बाहेरगावाहून मार्बल मागवले आहे. बंगल्यावर त्यांनी खूप खर्च केला आहे. आणि एवढे बोलून तो आपल्या भावाच्या बाजूला जाऊन बसला. त्यावर रितेश हसून आपल्या लहान भावाला म्हणाला की माझीही खूप इच्छा होती की आपलाही असा सुंदर बंगला असावा, पण देव जाणे आपल्या बाबांना काय झाले आणि त्यांनी काहीही न विचार करता ते घरी परत आले. त्यांना असे वाटले नाही की थोडे दिवस अजून तेथे राहून थोडे पैसे कमावून आपल्याला दिले असते तर आपणही सेटल झालो असतो. आपल्या वडिलांकडे पाहून रागातच रितेश म्हणाला. हे ऐकून संजयजी शांतपणे बसून राहिले. त्यांच्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरही राग दिसत होता. तेव्हा ते म्हणाले की बेटा, एवढे वर्ष तेथे राहून मी खूप मेहनत घेतली आहे. आता माझे वय झाले आहे आणि मी थकलो आहे. त्यामुळे माझ्यात एवढी हिंमत नव्हती की तिथे राहून मी अजून काम करावे. आणि असेही आता तुम्ही नोकरी करत आहात आणि तुम्हाला चांगला पगारही मिळत आहे. मग मला काम करायची काय आवश्यकता आहे? भावनेच्या भरात ते बोलून गेले, पण त्यांच्या मुलांना वेगळेच वाटले. म्हणून ते आपल्या वडिलांना म्हणाले की आता तुमची नजर आमच्या पगारावर ठेवू नका. भारतात मिळतेच तरी काय? तुम्हाला चांगले माहीत आहे की मी एवढ्या वर्षापासून बिझनेस करण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता तोही होणार नाही. आम्हा दोघांना आयुष्यभर या जुन्या घरातच आपल्या मुलांसोबत राहावे लागेल. पण तुम्ही खुश राहा, कारण आता आयुष्यभर तुम्ही इथे आराम करणार आहात. एवढे बोलून त्यांची दोन्ही मुले तेथून निघून गेली. हे पाहून संजयवर तर दुःखाचा डोंगरच कोसळला होता.
कारण त्यांची दोन्ही मुले त्यांचा तिरस्कार करत होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यातच त्यांनी आपल्या खिशातून मोबाईल काढला. त्यांनी एक निर्णय घेतला होता. ते आपल्या परदेशातील मालकाला फोन करू लागले, ज्याच्यासोबत त्यांनी 25 वर्ष काम केले होते. त्या मालकाने त्यांना परत जाण्यासाठी नकार दिला होता. तो मालक त्यांना म्हणाला होता की जेव्हा मुलांना आपल्या आईवडिलांच्या पैशांवर प्रेम होते, तेव्हा त्यांना वडिलांची किंमत कळत नाही. या गोष्टीवर संजयजींनी त्यांना नकार दिला होता आणि म्हणाले होते की माझी मुले तशी नाहीत. पण आज या गोष्टीचे त्यांनाच नवल वाटत होते. त्यांनी आपल्या मालकाला विनंती केली की त्यांना पुन्हा दुबईला येऊन काम करायचे आहे. हे ऐकून मालक हसून म्हणाला की काय झाले, मुलांना तुझा निर्णय आवडला नाही का? हे ऐकून संजयजी शांत झाले. त्यांचा मालक एक चांगला व्यक्ती होता आणि 25 वर्षापासून त्या दोघांची मैत्री होती आणि याच कारणामुळे त्यांनी संजयजींना होकार दिला आणि पुन्हा कामावर ठेवले. फोन ठेवून संजयजी उठून उभे राहिले आणि आपले बॅग पॅक करू लागले. तेव्हा सुनीता त्यांना विचारू लागली की तुम्ही काय करत आहात? आपल्या पतीला बॅग पॅक करताना पाहून सुनीताला खूप आश्चर्य वाटले. त्यांनी आपल्या पत्नीला आपल्या जवळ बसवले आणि तिच्याशी बोलू लागले. सुनीताच्या डोळ्यात पाणी आले होते, कारण त्यांना कळून चुकले होते की संजयजी पुन्हा परदेशात जात आहे. मी तिकीट बुक केले आहे, संध्याकाळी मी जात आहे, असे ते म्हणाले. हे ऐकून सुनीता सुन्न झाली, कारण तिच्या पतीला येऊन कितीतरी दिवस झाले होते, पण ती काहीही करू शकत नव्हती. संध्याकाळी सर्वजण घरात एकत्र आले होते. तेव्हाच संजयजी रूममधून आपली बॅग घेऊन बाहेर आले. सर्वजण आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. ते म्हणाले की मी पुन्हा दुबईला जात आहे. मला हे कळून चुकले आहे की या घरात मला काहीही महत्त्व नाही. माझ्या मालकाने मला पुन्हा फोन करून बोलावले आहे. हे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर जणू आनंद दिसत होता. जी मुलं सकाळी त्यांच्यावर रागावून गेली होती, ते आता त्यांना आनंदाने मिठी मारत होते आणि म्हणत होते की हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आहे. तुम्ही तर आधीच सांगितलेच नाही की तुम्ही परत जाणार आहात. आम्ही तुमच्यासाठी एक पार्टी ठेवली असती. सर्वजण त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याशी गोड बोलू लागले. त्यांना सर्व काही कळून चुकले होते. ते सर्वांना भेटले आणि तेथून निघून गेले. हे पाहून सुनीताला खूप आश्चर्य वाटले की आपल्या मुलांनी कशाप्रकारे आपले रंग दाखवले आहे. ते सर्वजण खूप खुश होते. मोठा मुलगा पुन्हा बिझनेसच्या गोष्टी करू लागला आणि लहान मुलगा म्हणू लागला की पैसे आल्यावर आपण तो बंगला खरेदी करूया. सुनीता शांतपणे तेथून निघून गेली. आता पुन्हा सर्वजण घरात पैशांची वाट पाहू लागले. पण आश्चर्याची गोष्ट तर ही होती की आता संजयजींनी घरी फोन करणेही बंद केले होते. जेव्हा सुनीता रूममध्ये एकटी असायची, तेव्हा ते रात्री 1-2 वाजेला फोन करत असे. आपल्या पत्नी व्यतिरिक्त ते कोणाशीही बोलत नव्हते. ते आपल्या आईला नेहमी विचारपूस करत असे की बाबांना नोकरी तर मिळाली आहे ना, की ते पुन्हा परत येणार आहेत. आम्ही तर त्या बंगल्याच्या मालकाशी बोलणे केले आहे की तो बंगला आपल्याला घ्यायचा आहे. तो मालक तयार आहे. त्यांचा लहान मुलगा पुन्हा पुन्हा आपल्या आईला आपल्या वडिलांविषयी विचारत होता, पण त्या काहीही सांगत नव्हत्या. आता 4-5 महिने निघून गेले, पण संजयजींनी कोणालाही पैसे पाठवले नाही. आता त्यांच्या मुलांना काळजी वाटू लागली. त्यांचा मुलगा रितेश आपल्या लहान भावाला म्हणाला की बाबांना फोन करून विचारपूस कर. मी माझा बिझनेस सुरू केला आहे आणि आता मला पैशांची गरज आहे. आता त्यांना आपल्या आईवरही राग येत होता, पण सुनीताने या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. दोघेही भाऊ आपल्या वडिलांच्या पैशांची वाट पाहत होते. एके दिवशी रितेशने अचानक पाहिले तर बंगल्याचा गेट उघडा होता. त्याला आश्चर्य वाटले आणि तो विचार करू लागला की बंगला कोणीतरी खरेदी केला आहे. तो नाराज झाला. घरातील सर्वजण हॉलमध्ये जमा झाले आणि समोर त्या बंगल्याकडे पाहू लागले. कोणीतरी तो बंगला खरेदी केला होता, कारण बाहेरून नवीनच फर्निचर घराच्या आत घेऊन जात होते. एखाद्या श्रीमंत व्यक्तीनेच हा बंगला विकत घेतला असेल, कारण घरातील सर्व सामान इम्पोर्टेड होता. बराच वेळ त्या बंगल्याकडे एकटक पाहिल्यानंतरही त्यांना कळाले नाही की बंगला कोणी विकत घेतला आहे. संध्याकाळपर्यंत घरात शांततेचे वातावरण पसरले होते. रितेशची बायको संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होती.
अचानक शेजारच्या काकू घरात आल्या. रितेशची बायको काकूंना विचारू लागली की आता तुम्हाला काय पाहिजे. काकू म्हणाल्या की मला काहीही नको आणि मला तुमच्याकडे येण्याची काही गरजही नाही. मी तर सुनीताला भेटण्यासाठी येत होती, पण आता सुनीता समोरील बंगल्यात शिफ्ट झाली आहे. मी तर फक्त हे विचारण्यासाठी आली की तुम्ही तिच्यासोबत नाही गेले का. शेजारील काकूंचे बोलणे ऐकून रितेशच्या बायकोने आश्चर्यचकित होऊन विचारले, माझी सासू कुठे गेली आणि कोणत्या समोरील घरात शिफ्ट झाली आहे. तेव्हा अचानक तिच्या मनात विचार आला की सकाळपासून माझी सासूबाई दिसली नाही. सुनीता घरात असो किंवा नसो, तिच्या खोलीतून बाहेर निघाली का नाही या गोष्टीचा कोणालाही काही फरक पडत नव्हता. शेजारील काकू म्हणाली, तू तर त्यांची सून आहेस आणि तुला माहीत नाही की तुझ्या सासूनेच ती इमारत विकत घेतली आणि आपल्या नावावर केली. घरात देखील सुंदर फर्निचर लावला आहे. तो बंगला एका राजमहलसारखा दिसत आहे आणि आज संध्याकाळी आजूबाजूच्या सर्व घरांना त्यांच्या घरी मेजवानी आहे असे त्यांनी जाहीर केले आहे. संजय भाऊ पुन्हा परदेशात गेल्यामुळे सुनीताने चांगली संपत्ती मिळवली आहे. शेजारील काकूचे बोलणे ऐकून जणू रितेशच्या बायकोवर आभाळच कोसळलं होतं. रितेशची बायको म्हणाली, तुम्ही हे काय सांगत आहात काकू. त्यांच्या मागेच रितेश उभा होता. त्याने सगळं काही ऐकलं होतं आणि सगळेजण हळूहळू शेजारील काकूच्या आजूबाजूला जमा झाले होते. सुनीताच्या लहान मुलाने सुनीताच्या खोलीत जाऊन पाहिले, पण सुनीता त्या खोलीत नव्हती. शेजारील काकू म्हणाली की तुम्हाला कोणालाही काही माहीत नाही. देव करो अशी मुलं कोणालाही भेटू नये. शेजारील काकू असे बोलून निघून गेल्या. सगळेजण दरवाजा उघडून समोरील बंगल्याकडे बघत होते आणि खरंच तिथे इमारतीबाहेर जेवण बनवण्याचे काम चालू होते आणि परिसरातील लोक त्या बंगल्याच्या आतमध्ये जात होते. मुलं आश्चर्यचकित झाले होते की आईने हा बंगला कधी खरेदी केला. त्यांना काहीच कळत नव्हते. रितेश म्हणाला की सगळ्यांना सांग, तयार व्हा. संपूर्ण परिसरातील लोक त्या बंगल्यात जात आहेत. शेवटी आपली आई आहे. आपण देखील त्या बंगल्यात जाऊ आणि त्यांच्या सोबतच राहू. आईने आपल्याला सरप्राईज देण्यासाठी काही सांगितले नसेल. सगळेजण आपापल्या खोलीत गेले आणि तयारीला लागले. संध्याकाळपर्यंत इमारत लाईटच्या उजळात चमकून उठली होती आणि त्या इमारतीबाहेर नोकरांची टीम तैनात होती, जी सुनीतासाठी काम करत होती. रितेश व त्याचा लहान भाऊ त्यांच्या बायकोपोरांसह नवीन कपडे घालून तयार झाले होते. समोरच्या बंगल्यातून छान जेवणाचा सुगंध येत होता. परिसरातील लोक त्या इमारतीत जमा झाले होते. रितेश म्हणाला की चला चला, आता आपण या जुन्या घरात राहणार नाही. सगळेजण इमारतीच्या गेटवर पोहोचले होते. जेव्हा सगळे बंगल्याच्या आत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांची आई एका उंच सोफ्यावर बसली होती आणि तिने महागातली साडी घातली होती. आतमध्ये सगळ्यांना बसण्यासाठी खुर्च्या लावल्या होत्या आणि बाजूलाच जेवणाची व्यवस्था केली होती. काही लोक आपल्या हाताने जेवण घेऊन स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत होते. रितेश गर्वाने म्हणाला की आपण इतर लोकांसारखे का जेवण करावे. आपण आईकडे जाऊ, ती आपल्याला डायनिंग टेबलावर जेवण करण्यास सांगेल. ते सर्वजण सुनीताच्या समोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले की आई, तुम्ही आम्हाला इतके मोठे सरप्राईज दिले आहे की आम्हाला विश्वासच होत नाही. हा बंगला विकत घेण्याची आमची कधीपासून इच्छा होती आणि तो आमची इच्छा पूर्ण केली. सुनीता हसली आणि म्हणाली की हा बंगला मी विकत घेतला नाही. या बंगल्याचे खरे मालक तिकडे बसले आहेत. सुनीताने इशारा करून सांगितले. दोघं मुलं आश्चर्यचकित होऊन समोर पाहू लागले. समोरून महागातले कपडे घालून संजयजी चालत येत होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. परिसरातील सगळे लोक त्यांचा सन्मान करत होते आणि हातात हात घेण्यासाठी रांगेत उभे होते, कारण परिसरातील सगळ्यात मोठ्या बंगल्याचे ते मालक होते. सगळ्यांना हेच आश्चर्य होतं की त्यांनी हा बंगला कसा खरेदी केला. सुनीता म्हणाली की तुम्ही त्यांनाच विचारा. संजय चालत चालत त्यांच्याजवळ पोहोचला. दोघा भावांनी आपल्या वडिलांना मिठी मारली आणि म्हणाले की धन्यवाद, तुम्ही परदेशात जाऊन चांगलीच कमाई केली आणि आमच्यासाठी हा बंगला खरेदी केला. संजय हसला आणि म्हणाला की नाही, मी माझ्या बायकोसाठी खरेदी केला आहे. ज्याप्रमाणे तुमच्या घरात मला आणि माझ्या बायकोला जागा नव्हती, त्याचप्रमाणे तुम्हाला देखील या बंगल्यात कुठेही जागा मिळणार नाही.
परिसरातील लोक ज्याप्रमाणे जेवण करत आहेत त्याचप्रमाणे तुम्ही देखील जेवण करून आपल्या घरी निघून जा व इथे थांबण्याचीही काही गरज नाही. संजय असे बोलून तेथून निघून गेला. दोघं मुलांवर जणू काही आभाळच कोसळला होता. सगळे लोक त्यांना धक्का देत बाजूला करत होते, कारण त्यांना सुनीताला भेटायचे होते. सुनीता देखील उठून त्या लोकांमध्ये जाऊन त्यांना भेटू लागली. घरातील नोकरांनी दोघं मुलांना आणि त्यांच्या पत्नी मुलांसह त्यांना मागे सरकावले व त्यांना सांगितले की जर तुम्ही जेवण केले नसेल तर जेवण करून घ्या. तिथे जेवणाची व्यवस्था केली आहे आणि जेवण झाल्यावर निघून जा, कारण साहेबांची झोपण्याची वेळ झाली आहे व बंगल्याचे गेट लावायचे आहे. लवकरच बोलणे ऐकून दोघं मुलं आपल्या परिवारासोबत घराबाहेर निघून गेले. संजयने आपला एक बिझनेस सुरू केला होता आणि तो मुलांच्या घरासमोर थाटामाटात राहू लागला होता. त्यांचे दोघं मुलं त्यांना भेटण्यासाठी बंगल्यात येतात व त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात, पण तरी देखील संजय त्यांना बंगल्यात राहण्याची अनुमती देत नाही. आता त्यांच्या मुलांकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. त्या दोघांनी स्वतःहून आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. ते आपल्या जुन्या घरातच राहत होते. आपली नोकरीमधून ते घराचा खर्च चालवत होते आणि हळूहळू घर खर्च वाढू लागल्यामुळे त्यांना त्यांचे वाहन देखील विकावे लागले. परंतु संजयने आणि सुनीताने स्वतःसाठी लक्झरी कार खरेदी केली होती व त्यांचा बिझनेस देखील जोरात सुरू होता. त्यांचे दोघं मुलं बंगल्यासमोर उभे राहून स्वतःला दोष देत आता त्यांना पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरले नव्हते. मित्रांनो, ही कथा सांगण्याचा आमचा उद्दिष्ट कोणाचे मन दुखावण्याचे अजिबात नाही. फक्त एवढेच होते की आईवडिलांना कधीच आपल्यापासून दूर करू नका. त्यांच्याशी नेहमी बोलत राहा, त्यांचा आदर करा, त्यांना ओझं समजू नका. ते आहेत म्हणूनच आपण आहोत. देव कुठेही भेटत नाही, तो आपल्या घरातच राहतो, आपल्या आईवडिलांच्या रूपात. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आम्ही पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी कथेसह. धन्यवाद.